आपण आपली जे ऑफलाईन किंवा ऑनलाईन जे क्लासेस होते ते आपण रन करत आहात, बट आपण जेव्हा डिजिटल बोर्डचा प्लॅन करतात त्याचमध्ये एक आपल्याकडे डाऊट येतात. ती डाऊट कोणती, की हा जे डिजिटल बोर्ड येतात त्याचमध्ये OPS काय असतं, OPSच्या यूज काय आणि OPS आपण कशासाठी घ्यायचा आणि याच्यासोबत आपल्याला OPS भेटतं की नाही, हा जो क्वेश्चन होता बऱ्याच शिक्षकांचा माइंडमध्ये जनरेट होत होता. आणि हे जे डाऊट्स आहे, OPS आहे का, OPS कशासाठी आपण यूज करायचं आणि कशासाठी आपण घेऊन ते आपण कसा यूज करू शकता, ते डाऊट आज मी क्लिअर करणार आहे. संदीप धीवर सगळ्यांचं स्वागत करतोय स्मार्ट इन्फोव्हिजन पुण्यातला. आज आपण पाहूया की OPS काय असतं. OPS नॉर्मली जसं की ओपन प्लगेबल स्विच आपण त्याला म्हणतात, जो आपल्या ह्या डिजिटल बोर्डमध्ये एक डिव्हाइस आहे तो इन्सर्ट होता. त्यामध्ये जेव्हा आपण डिजिटल बोर्ड घेतात तो आपल्याला फक्त अँड्रॉइड डिजिटल बोर्ड आपल्याला भेटतं. हा जे डिजिटल बोर्ड असतं ते अँड्रॉइड प्लस विंडोज हा दोन्ही OPSमध्ये आपल्याकडे भेटतं. आणि आता जे तुम्ही पाहतात हा 75 इंचचा बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आहे. आणि जे तुम्ही समोर कॅमेरा पाहत आहात हा बेंचमार्क 4K PTZ कॅमेरा आहे. त्यातमध्ये आपण 4K क्वालिटीपर्यंत आपण प्रॉपरली रेकॉर्डिंग करू शकता आणि व्हिडिओची क्वालिटी तुम्ही स्वतः पाहू शकता. त्यानंतर हे जे माईक तुम्ही पाहतात हा सेनायझरचा माईक आहे. असंच आपली हे जे सेटअप आहे ते आपले महाराष्ट्रात पुण्यातमध्ये आहे, जिथे तुम्ही स्वतः येऊन हे जे डाऊट आहे ते तुम्ही क्लिअर करू शकता. आता OPSच्या यूज काय आहे, बऱ्याच लोकांनी मला विचारलं की OPS आपण कशासाठी घ्यायचं आणि ते कसं आपण घेऊ शकतो. आता हे जे आपण डिजिटल बोर्ड बघत आहेत याचमध्ये आपल्याला विंडोज आणि अँड्रॉइड दोघे भेटतं, बट नॉर्मली बाय डिफॉल्ट आपल्याला भेटतं अँड्रॉइड वर्जन. आता याचमध्ये आपण पाहत आहात हे जे सगळे फीचर्स आपल्याला दिसतं त्या फीचरमध्ये आपल्याला दिसत असेल जनरलमध्ये अँड्रॉइड आणि PC. जर आपण OPS लावला इथे तर आपल्याला हा ऑप्शन दिसेल कोणता, PC. अदरवाईज आपल्याला फक्त दिसेल अँड्रॉइड. आता अँड्रॉइड हा जे पॅनल आहे अँड्रॉइड 13 मध्ये आहे. याचा अगोदर 9 होता, 11 होता, बट आता जे लेटेस्ट आहे याचमध्ये आपण यूज करू शकतो. आणि याचमध्ये जे आपल्याला भेटतं नोट प्रो वगैरे भेटतं, त्याचमध्ये आपण प्रॉपरली एक शिकू शकता. जे आपले PDF PPT इमेजेस जे काय आहे ते आपण प्रॉपरली रन करू शकता. आता OPS लोक कशासाठी, OPS कसा आहे की तो आपला जसा आपण लॅपटॉप यूज करतात किंवा सिस्टम यूज करतात तसाच प्रमाणे तो आपला OPS याचमध्ये वर्क करतात. हे जे डिजिटल बोर्ड आहे ते आपला कन्वर्ट होऊन जातात विंडोजमध्ये. जर आपल्याकडे काही लॅपटॉप वगैरे असेल ते आपण लावून याला कन्वर्ट करू शकतो मॉनिटरमध्ये, की आपण लॅपटॉपवरून जे काय आहे आपण इथे ॲक्सेस करू शकतो. आता हे जे पॅनल आहे डिजिटल बोर्ड आहे याला आपण 3 प्रमाणे आपण यूज करू शकतो, ॲज अ TV, ॲज अ डिजिटल बोर्ड, ॲज अ मॉनिटर. आता आपण पाहूया की OPSच्या यूज काय, हे आपण कसं स्विच करून OPSमध्ये आपण जाऊ शकता किंवा विंडोजमध्ये जाऊ शकतो. आता आपण क्लिक केले इथे PCवर. आता हा स्विच होत आहे, आता तो कन्वर्ट होणार आहे विंडोजमध्ये. म्हणजे हा जे डिव्हाइस आहे तुम्हाला दाखवू शकतो मी की तुम्ही इथे दिसत असेल हा जे डिव्हाइस आहे याला आपण OPS म्हणतात आणि एक प्रॉपरली वेमध्ये आपण याला नॉर्मली कनेक्ट करू शकतो. आता हा कन्वर्ट होत आहे विंडोजमध्ये. आणि OPSमध्ये पण व्हरायटीज आहे, जसं की आपण i5 i7 आहे. या त्याचमध्ये आपण ज्याप्रमाणे आपण PC प्रिपेअर करतात त्याप्रमाणे आपण OPS पण प्रिपेअर करू शकतो. आता मेन ऑफ दी आहे की OPS आपण कशासाठी, मोस्ट ऑफ दी आपण जे यूज करतात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन किंवा वर्ड यूज करायचा आहे, एक्सेल यूज करायचा आहे, पॉवर पॉईंट यूज करायचा आहे, अजून काही वर्क आपल्याला विंडोजसाठी करायचं आहे ते आपण OPSचा यूज आपण इथे करू शकता. आता हा ओपन झाला आपला विंडोज. आता तुम्ही स्वतः पाहत असेल, आता इथे बघा आपण जेव्हा ओपन केले त्याचवर आता आहे PC, आपली जे PC रनिंग आहे इथे. आता इथे आपण जे काही यूज करणार आपल्याकडे येतात, बरेच टीचर यूज करतात नोट 3, नोट 5 असं ॲप्लिकेशन येतात. तो फक्त ओन्ली रन होतात आपल्या विंडोजवर. त्याच विंडो याला कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला रिक्वायरमेंट असते OPSची. आता हे जे आहे क्लिअर झालं असेल थोडंफार, आपल्याला OPS कशासाठी गरजेचं असतं आणि ते ऑप्शनली असतं. जर आपल्याकडे काही लॅपटॉप वगैरे असेल तर आपण लॅपटॉप टच किंवा HDMI केबल सोबत आपण कनेक्ट स्वतः करू शकता
आणि जर आपल्याला कंटिन्यू यूज करायचं आहे ते आपण OPS आपल्याला घ्यावं लागतं. OPS घेतल्यानंतर आपल्याला तुम्ही स्वतः पाहू शकता की जे फीचर्स आपण विंडोजमध्ये पाहत आहात ते आपण स्वतः इथे पूर्ण पाहू शकतो. की जसं की DSP आहे, सायकल कंट्रोल पॅनल, जे काय आहे ते आपण प्रॉपरली इथे पाहू शकतो. आता आपण ओपन करून नोट 3 आहे हा. आता बघा, हे नोट 3 जे आहे सॉफ्टवेअर किंवा नोट 5 जे आपले काय आहे MS ऑफिसचे काही सॉफ्टवेअर वगैरे असेल ते आपण विंडोजवर रन करू शकता आणि ते कॅपेबल आहे आपण OPS थ्रू आपल्याला कन्वर्ट करून तो देतात. आणि हा महत्त्वाचा आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की नोट 3 आहे. आता नोट 3 मध्ये आपण पाहू शकता की आपण एक वेगळी फीचर्स आपल्याला यामध्ये भेटतात आणि त्याची स्पीड रायटिंग वगैरे आपण स्वतः पाहू शकता. हे जे फीचर्स आहे तुम्ही स्वतः पाहत आहात की मोस्ट ऑफ दी जे टीचर्स आहे विंडोजवर शिकवतात किंवा OPS घेऊन शिकवतात त्याचमध्ये आपल्याला नोट 3 नोट 5 आपल्याला भेटतं. आता हे काय आहे यामध्ये आपण सेम फीचर्स आपल्याला भेटतं यामध्ये. जर आपण चेंज करायचं आहे आपल्याला सेटिंगमध्ये जाऊन आपण स्वतः पाहू शकता इथे हे टूल्स वगैरे आहे, सब्जेक्ट, डिसिप्लिन, नोट, ब्राउज वगैरे आपण भरपूर काही दिलं आहे यामध्ये. ब्राउज आपण करू शकता इथे. जर आपल्याला काय सर्च वगैरे करायचं असेल ते पण आपण सर्च करू शकता सेम सारखा जसा गुगलमध्ये आहे. आणि तुम्ही इथे पाहत असेल की आपल्या कनेक्टिव्हिटी तुम्ही करत असेल, वायरलेस आहे, वायफाय, ब्लूटूथ जे काय आहे ते आपण स्वतः इथे आपण पाहू शकतो. हे कनेक्ट करण्यासाठी आपल्याला आपली वायफाय आहे ते आपण टाकून ते कनेक्ट करू शकतो. तर याचमध्ये जे आहे आपण रायटिंग टूल वगैरे भरपूर आहे. आपण सब्जेक्ट वाईज आता आपल्याला काय बॅकग्राऊंड वगैरे चेक करायचं आहे ते प्रमाणे आपण चेंज करू शकतो. त्यानंतर वेगळे वेगळे थीम्स आहे ते आपण सिलेक्ट करू शकतो. यासवर पाहत आहात जसं पाहिजे आपण त्याप्रमाणे आपण बॅकग्राऊंड वगैरे पण याचमध्ये वेगळे वेगळे बॅकग्राऊंड भेटतं आपल्याला ते पण आपण यूज करू शकतो. पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे आपण एक प्रॉपरली यूज करून एक्सप्लेन करू शकता काय आपल्याला एक्सप्लेन. म्हणजे हा आता पूर्णपणे रनअप आहे आपल्या OPS थ्रू विंडोजवर. हे जे आहे नोट 3 याचमध्ये जे काय आपल्याला भेटतं सिलेबस वाईज केमिस्ट्री आहे, फिजिक्स, मॅथ, इंग्लिश जे काय आहे आपल्याकडे सब्जेक्ट्स आहे याचवर आपण पाहू शकता. स्वतः बघा दिसत असेल इथे जेवढे आहे ते प्रॅक्टिकलसाठी आपण यूज करू शकतो. केमिस्ट्री पाहिजे केमिस्ट्रीचा किंवा फिजिक्स आहे फिजिक्सचा लॅब वगैरे आहे, मॅथ्सचे आहे किंवा इंग्लिश जे काय आहे ते आपण एक प्रॉपरली वेमध्ये एक्सप्लेन करू शकता किंवा यूज करू शकता. अजून काही टूल्स वगैरे भेटतात आपल्याला स्वतः पाहू शकता. हे जे आहे आपण यूज करतात. आता जे सिलेक्ट केले आहे टेक्निकल बॅकग्राऊंड आपण राईटमध्ये ठेवू. ते हे आपण जर रायटिंग पाहायचं असेल तर आपण याचमध्ये जे आपल्याला स्पीड वगैरे भेटतं ते वेगळी स्पीड आपल्याला भेटतं. हे एक आपण आता हे जे करत आहे आपण विंडोजवर यूज करतो ते आपल्याला अँड्रॉइडचे या टाईमवर काही लेणं देणं नाही. जर आपण OPS यूज केले की आपण प्रॉपरली रन करतात विंडोजवर जसं की आपला लॅपटॉप आणि सिस्टम आहे कम्प्युटर. हे जे डाऊट होती आय थिंक क्लिअर झाली असेल. OPS काय आहे आणि OPSच्या यूजसाठी आपण करता आणि OPS काय यूज करायचा हे जे डाऊट होता ते आता क्लिअर झाला असेल. OPS आपण घेऊन ते आपले जे काही वर्क आहे सिस्टमचे किंवा सिस्टम वर जे आपण PPTs PDF वगैरे जे काय करायचं आहे ते आपण OPS वर पण करू शकता इझी वेमध्ये. आय थिंक हा व्हिडिओमध्ये तुम्हाला जे माहिती पाहिजे ते तुम्हाला भेटली असेल. OPS काय आहे आणि OPSचा यूज आपण कशासाठी करतात, OPS का घ्यायचा हे डाऊट क्लिअर झाला असेल. असाच व्हिडिओ पाहताना चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता हे जे इन्फॉर्मेशन कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये टाकू शकता आणि तुमचे जे राय आहे तुम्ही शेअर करू शकता. असाच व्हिडिओज पाहताना आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.